महापुरुषांवरती जे आता सावित्रीबाई फुले, स्वप्नांच्या पलीकडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुझं विण सख्या रे, अशा बऱ्याच मालिका आहेत. तर तुम्ही नक्की ह्या मालिका म्हणजे अभिनय क्षेत्रात नक्की कधी आलात आणि कशी सुरुवात झाली या गोष्टीची? अभिनय क्षेत्रात कधी आलो आता हे सांगायचं म्हणलं तर जरा खडतर आणि अवघड प्रवास आहे. कारण मुळातच मी सासवड सारख्या खेडेगावातून इकडे येतो. त्यामुळे मला जे एवढा सहज आणि सोपा प्रवास नव्हता इकडे यायचा. तुला सांगतो संदीप, ज्यावेळेस म्हणजे मी इकडं ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणजे आमच्या घरात कुणालाच गंध नव्हता. बरोबर आहे. आमच्या घरात आहे ना सरळ माळकरी वातावरण. माझे वडील विणेकरी, पंढरपूरची वारी करणारे आणि मला 5 बहिणी, त्यांच्यावरती मी 6वा जन्माला आलेलो. त्यामुळं मी लाडका सगळ्यांचा घरातला. त्यामुळे आता काही संबंध नव्हता. 1ली 2री पासून 10वी 12वी पर्यंत कस तरी गेलो. पण कुठंतरी आहे ना आपण पिक्चर बघायचो. त्या पिक्चर मधून आहे ना असं वाटायचं की यार आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. आपण पण असं टीव्हीवरती म्हणजे टीव्हीवरती दिसण्याचं आकर्षण होतं आणि ते फक्त त्या आकर्षणापायी मी इकडे आलेलो. बाकी काही आपल्याला माहित नव्हतं. अभिनय काय असतो, काय असतं, काय ही कल्पना नव्हती. बरोबर. हे भिवरीमध्ये तुमची शेतीवाडी आहे. हो. पारंपरिक व्यवसाय शेती तुमचा सगळा. तुला सांगायचं तर माझा मुख्य व्यवसाय शेती आहे. बाकी मग हॉटेल म्हण किंवा हे म्हणे सगळं सपोर्टेड आहे मला. पण माझा मुख्य व्यवसाय शेती. माझ्या शेतीवरती सगळी माझी उपजीविका चालते. तर मी ज्यावेळेस आहे ना 12वीला सासवडला वाघेरे महाविद्यालयात होतो आणि तिथे असताना डी फार्मसी कॉलेज आपल्या वाघेरे महाविद्यालयात सासवडला. तर तिथे प्रतीक्षाताई लोणकर आणि प्रदीप पटवर्धन आले होते. 1 दिवसाचं त्यांचं वर्कशॉप होतं त्या फार्मसीच्या मुलांसाठी. आणि मी त्यावेळेस व्होकेशनलला होतो वाघेरेला, शेजारची बिल्डिंग तिकडे होतो ना. आणि मला आमचे जे लांडगे मास्तर होते ते मला बोलले, विठ्ठल अरे तुला आवड आहे, तू असे आवाज काढतो, मिमिक्री करतो. कारण मी दादा कोंडके किंवा असे सगळ्यांचे नाही का, नाना पाटेकर असे सगळे त्या काळात जॉनी रावत नावाचा एक माणूस मिमिक्री करायचा, त्याचे कॅसेट खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे मी आपलं करायचो आणि ते सरांना आमच्या आवडायचं. अरे हा कर 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 किंवा ते असं सगळं त्यावेळी काही येत नव्हतं, कळत नव्हतं, पण काहीतरी करतोय हे. आणि शिक्षकांनी ते हेरलं होतं माझ्या की हा काहीतरी करतो, ते ह्याला थोडंसं हे करावं. ही 3 माणसं तिथं आली होती. त्यावेळेस प्रत्यक्षाताईंची दामिनी सिरियल खूप जोरात चालू होती. हो. तर मग मी तिकडे गेलो आणि त्या मुलांच्यात मी बसलो आणि त्यांचं ते 1 दिवसाचं अख्खं वर्कशॉप मी बघितलं. पण तिथं काय झालं की ताईंनी किंवा प्रदीप दादांनी काय केलं होतं की सगळ्यांना एक टास्क दिलं होतं की तुमच्या पाठीमागं कुत्रं लागलंय, तुम्ही पुढे पळताय आणि पळता 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 तुम्हाला दगड उचलायचा आहे आणि त्या कुत्र्याला मारायचं, जेणेकरून ते कुत्रं तुमच्यापर्यंत येणार नाही. बरोबर. आता प्रत्येक जण जायचं असं, ते 3 जण असे समोर बसलेले आणि आम्ही खाली बसलेलो होतो. ते तू ये रे, तू ये रे, असं सगळं 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 जायचे. आणि त्या प्रत्येक जण जायचा हवेतून दगड उचलायचा. प्रत्येक जण जायचा असं नाही का, म्हणजे पळतोय 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 इथंच दगड उचलायचा, मारला दगड, इथंच दगड उचलायचा, मारला. म्हणलं हवेत दगड कसा असेल ना, दगड तो खाली असतो ना, जमिनीवरती असणार ना. मग मी गेल्याच्या नंतर मी पळतोय 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 ते करायचं होतं, ते सगळं केलं. प्रॉपर खाली वाकलो आणि एक वजन असतं दगडाला, एक आकार असतो, तर तो फक्त असा घेतला आणि एवढंच करून असा मारला. सगळं झाल्याच्या नंतर मला प्रदीप दादांनी आणि ताईंनी बोलवलं बाजूला की इकडे. म्हणले काय करत होतो? म्हणलं मी असं असं शिकतोय. बरं बरं बरं, तुला ह्यातलं माहिती आहे म्हणजे ज्ञान आहे, तू प्रॉपर खाली वाकलास आणि तू दगड मारलास, तर हे तू मुंबईला ये. तुला मुंबईला खूप कामं मिळतील. आणि अशा पद्धतीने सगळं झालं. मग